बदल घडवायचा आहे ना, संघर्ष करावाच लागेल. आज मी एका भविष्यकाराचं सकारात्मक ऊर्जेसंदर्भात ऐकत होतो. त्यांनी सांगत होते, आपल्या व्यवसायाप्रती, आपल्या कार्याप्रती निष्ठा ठेवा, आपले मित्रमंडळ चांगलं ठेवा, आपलं परिसर चांगला ठेवा आणि चांगलं वागा, चांगलं बोला, म्हणजे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा होते. हे सर्व यासाठी सांगतोय, काय खरं नाही हो, लय अवघड आहे हो, भ्रष्टाचार वाढला हो, जातीयवाद वाढला हो, गुन्हेगारी वाढली हो. हे सगळं खरं आहे हो, गंदा है पर धंदा है. मित्र हो, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याला 150 वर्ष लागली. 1818 ते 1947 आम्हाला अनेक लोकांनी प्राण गमावले. तो लढा होता लोकशाहीचा. आज स्वातंत्र्य मिळाल्यानंतर लोकांनी 80% समाजकारण, 20% राजकारण केलं. त्यावेळेसची मंडळी वेगळी होती, त्यावेळेसचं राजकारण वेगळं होतं, समाजकारण वेगळं होतं. आणि आज कित्येक दिवसानंतर व्हिडिओवर, विश्लेषणावर लोकांचे खूप चांगले प्रतिक्रिया आल्या, साहेब हे वागणं बरं नव्हतं. आणि हे म्हणत असताना मला पर्टिक्युलर त्यांना नाव घेतलेलं आवडणार नाही, एक मेकॅनिकल इंजिनियर विक्रम माखणीकर, त्यांनी मला एवढं समजावून सांगितलं की बद्दरजी, तुम्ही भोई कोणत्या विचाराच्या पालखीचे आहात. मग चर्चा माझ्या स्वभावाप्रमाणे झाल्यानंतर मग बोलत 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 अनेक विषय त्यांनी सांगितले. मित्र हो, राजकारण हा धंदा म्हणून पाहत असताना, प्रशासकीय अधिकारी हा धंदा म्हणून पाहत असताना, पत्रकारिता हा धंदा म्हणून पाहत असताना तो किती गंदा करायचा. आणि गंदा है पे धंदा है, क्या करना भाई, असं नाही. आपण ठरवायचं की तत्व मूल्य पाळलेच पाहिजेत. ठीक, असतील अब्जोधीश एखादा नेता, असेल अब्जोधीश एखादा उद्योगपती, असेल अब्जोधीश एखादा कॉन्ट्रॅक्टर, असेल अब्जोधीश एखादा मित्र, आणि त्याची मानसिकता जर सहकार्याची नसेल. आता लातूरमध्ये खूप काही महाभाग आहेत, प्रचंड पैसेवाले आहेत, ते त्यांच्या पद्धतीनं जगतात, करोडो रुपये खर्च करतात आणि शोपीस सारखं ते वागतात. संत महंताच्या लातूरमध्ये कथा घेतात आणि इतरांना तुच्छ समजणं, आम ब्रह्मास्मी, आम्ही करतो हे पूर्ण सगळं चांगलं आहे, आणि ते काय, त्याला काय गिनायचं, हे काय, ह्याला काय बोलायचं. आणि अनेक संस्था चालक सुद्धा मी बघतो की त्यांनी सुद्धा काल कसे होते, आज कसे आहेत. आपण निजामाचं सरकार, निजामाचे कुटुंबीय शोधून सापडत नाहीत. एक काळ होता केशवरावजी सोनवणे सहकार मंत्री होते. आज अरविंदरावापर्यंत राजकारणात माणसं टिकली, हे विषयांतर नाही. पण आपल्याला कुठेतरी विचार करावा लागेल की किती निकृष्ट कामं करायची, किती टक्केवारी खायची. अरे आय एम रेडी रेडी रेडी, ओ रेड्डी, आय एम रेडी. काय, पण तुम्ही जर हरामखोरी करणार असाल आणि लोकांना शहाणपण शिकवणार असाल, हम तुम्हारा बाका नहीं कर सकते. कलेक्टर के बिल कलेक्टर अगर बड़े होंगे तो अल्लाह ताला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, या तेरा सहारा. रमजान का महीना है, हमें उम्मीद है, आई हैव फुल कॉन्फिडेंस, एक न एक दिन तुम्हें इसकी शिक्षा जरूर मिलेगी. पण मी फन 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 बीपी वाढवायचा, शुगर वाढवायचा, रागराग करायचं, आणि निर्धावलेल्या गेंड्याच्या कातडीच्या माणसाला समजणार नाही. तुमची तयारी असली पाहिजे चाबकाचे फटके मारण्याची.
तुम्हाला कोणी 10, 20, 50 हजार लाखांची जाहिरात देणार असेल, ब्राशी मारून देत नाही. ह्यांना हरामखोरांना पगारी आहेत आणि पगारीच्या वर टक्केवारी आहेत आणि लोकप्रतिनिधीला खरेदी करायची यांची तयारी आहे. 100 रुपये कमवायचे आणि लोकप्रतिनिधीला 10 रुपये द्यायचे किंवा एखादं काम करायचं. म्हणून मी विक्रमजी माखणेकर यांचा धन्यवाद देतो. काम गुणवत्तेवर असलं पाहिजे, प्रामाणिकतेवर असलं पाहिजे, चिकाटीवर असलं पाहिजे. आम्हाला एक गोष्ट नक्की आठवत नाही कोण सांगितली. एक जेलमध्ये कैदी असतो, तो घाव घालत असतो, घाव घालत असतो, घाव घालत असतो. त्याला लोक म्हणतात किती घाव घालणार. अरे 99 घाव घातल्याना 100व्या घावाला तरी भागदाड पडेल. पण 100 घाव घालायची तयारी आहे का मध्येच आम्ही मॅनेज होणार आहोत? मध्येच शिकारी कुत्र्यासारखा आम्ही त्यांच्या पुढे मागा. स्वाभिमान, सत्य, अहिंसा आणि महात्मा गांधी तेवढ्या मोठ्या महासत्तेविरुद्ध लढा, सत्याग्रह केला. तुम्ही सत्याग्रह नाही, तो हरामखोर, तो बदमाश, तो डाकू, चोर नका. सौम्य भाषेत बोला. कानून के हाथ लंबे होते हैं क्या होते हैं, गुंडों के हाथ बहुत लंबे होते हैं. म्हणून लक्षात ठेवा की पूर्वी 80% समाजकारण, 20% राजकारण झालं. आज 20% सुद्धा समाजकारण नाही. आज 80% राजकारण नाही, कुटुंब कल्याणकारण सुरू झालेलं आहे. संवाद राहिलेला नाही आणि आपण सहनशील एवढे झालो, शील सगळं गेलं. कृष्णा धावरे लवकरी, संकट पडले भारी, हरी तो आमचा कैवारी म्हटल्यासारखं, द्रौपदीचं वस्त्रहरण होत असल्यासारखं लोकशाहीतील द्रौपदी रूपीचं जे वस्त्रहरण होत आहे हे चांडाळ चौकडी आणि दांडेकर अर्थशास्त्रज्ञाच्या भाषेत संघटित नोकरशाही हा धोका आहे म्हणत असताना धनदांडगे आणि जात दांडगे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं वागण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून वनवा पेटलाय. या ठिकाणी मी वारंवार एक उदाहरण देतो. तेच मला माखणीकरांनी पण सांगितलं की चिमणी असते, एक थेंब चोचेत पाणी आणते, वनवा विजवाय जाते. एक त्या ठिकाणी व्यक्ती असतो, चिवताई काय चालू आहे, तुझ्या ह्या पाणी थेंब थेंब पाण्यानं वनवा विजणार आहे का? चिवताई म्हणते, मला इतिहासात माझं नाव वनवा विजवणारा म्हणून नोंद करायचं आहे. म्हणून तुम्ही आणि आम्ही साथी हात बढाना, एक अकेला थक जाएगा मिलकर बोझ उठाना, या उक्तीप्रमाणे, या विचाराप्रमाणे आपल्याला वागावं लागणार आहे. दिशा निश्चित करावी लागणार आहे, निर्धार करावा लागणार आहे. उद्या SP काय म्हणतील, उद्या कलेक्टर काय म्हणतील, उद्या आयुक्त काय म्हणतील, उद्या मंत्री काय म्हणतील, उद्या आमदार काय म्हणतील. अरे हे सगळे 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 ऐसे वैसे मी नेहमी सांगतो, कैसे कैसे बन गए, कैसे कैसे ऐसे वैसे बन गए. म्हणून क्षणिक सुखाच्या माग न लागता सत्य अहिंसेच्या जोरावर ज्यांनी रक्ता सांडलं, स्वातंत्र्य मिळवला, त्याचा विचार करणं आणि गंदा है पे धंदा है नाही, हे गंदगिरी नाही, मी तुरटीचं काम करणार. आपण पाहतो आता फिल्टर पाणी वगैरे आता झाले, अगोदर तुरटी पाण्यात टाकायचं आणि पाणी फिरवायचं. म्हणून आपला ॲरो चांगला ठेवण्यासाठी सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा आपण ठेवूया, आपण संकल्प करूया, आपण निर्धार करूया. गंदा है तो धंधा है नहीं, गंदे को गला करके उसको पीटेंगे और धंदे का पावित्र्य, नैतिकता, अरे नफा असावा, नफेखोरी असावी. रमरमा रमी मध्ये हराम का पैसा जब आता है तो WWW में जाता है, वाईन वुमेन अँड वेल्थ में जाता है. म्हणून आम्हाला विचार करायचा आहे. खोटे नाटे आरोप होतील, ब्लॅकमेल केला म्हणतील, कदाचित जीवावर भेटेल. आज तुम्हाला कोणतरी 25 लाख 50 लाख कोटी रुपयाचं आमिष देईल, पण ते लॉंग टर्म टिकणार नाही. म्हणून सकारात्मक विचारातून आपल्याला
त्या वाक्याप्रमाणे वनव्यामध्ये पेटलेला दिवा विझणार नाही, त्या महिलेप्रमाणे साडीही पेटणार नाही आणि दिवाही विझणार नाही. या भूमिकेतनं आपण जगूया, वागूया आणि प्रगतीची उत्तुंग भरारी घेऊया. आणि पुन्हा एकदा सांगतो, डोनाल्ड ट्रम्प आणि तो कॉम म्हणून एक आहे तिकडला बुटका पंतप्रधान राष्ट्राध्यक्ष, त्यांना तर निवळ महाराक्षस असल्यासारखंच आहे. त्यामुळं वो अपने बस की बात नहीं है. डोनाल्ड ट्रम्प म्हणताय आम्ही हरवून टाकलं. आम्ही काय हरवतो तो? आता तू म्हणता डोनाल्ड ट्रम्पला शिवाय देण्यापेक्षा इथल्या लोकांना द्या. नको रे बाबा, कटाळा हे काय. अरे माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. जे माणसं उलट्या काळजाचे, पैसा पैसा पैसा, उठता बसता झोपता आणि लोकांना म्हणतो ते पैसा पैसा करतो, वेळ आहे. अरे तुम्ही तर श्वासा गणेश, एक श्वास म्हणजे तुम्हाला लाख रुपये मिळवायचं काही जणाल तर छंद आणि नाद असतो. म्हणून अशा एका परिस्थितीमध्ये तुम्ही कलेक्टर बनणार आहात का बिल कलेक्टर बनणार आहात, तुम्ही पॉकेट मार बनणार आहात की तुम्ही दरोडेखोर बनणार आहात. तुम्ही तुमच्या व्यवसायाशी प्रामाणिक राहा. खाटकाला जर शिकारी त्यानं जर नाही जनावर कापलं तर काय करणार. म्हणून वाल्याचा वाल्मिकी झालेला इतिहास आपण रामायण गावागावात चालू आहे. आता लवकरच मे महिन्यामध्ये मुरारी बापूचं रामायण किल्लारीला आहे, रमेश भाई ओझांची कथा हिंगोलीला आहे. अशा वेगवेगळ्या सत्संगात रममान होऊया आणि जगूया, वागूया. पण लक्षात ठेवा, मराठवाडा नेता यूट्यूब शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद.